सुरुवातीला बातमी आहे। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ जालन्यामध्ये आज विराट मोर्चा काढला जाणार आहे। छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात होईल। त्यानंतर तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय इथून हा मोर्चा जाईल। अंबड चौफुली इथे या मोर्चाचा समारोप होईल। या मोर्चात संतोष देशमुखाचं कुटुंब सहभागी होणार असून सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होणार आहेत। संभाजीराजे छत्रपती, सुरेश धस, मनोज जरांगे हे देखील आजच्या मोर्चामध्ये जालन्यात सहभागी होणार आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणाला काल 1 महिना पूर्ण झाला। काल देखील असाच विराट मोर्चा निघालेला होता। त्यानंतर आज जालन्यामध्ये हा मोर्चा निघतोय। काल पैठण, आज जालना, उद्या धाराशिवमध्ये मोर्चा निघणार आहे। जोपर्यंत न्याय मिळत नाही, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक होत नाही, त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई होत नाही, तोपर्यंत हे मोर्चे असे सुरू राहणार आहेत। आपल्याला माहिती आहे, मनोज जरांगे पाटील यांनी तर त्यांच्या समर्थकांना संपूर्ण राज्यभर मोर्चे काढण्याचं आवाहन केलेलं होतं आणि त्यानुसार दररोज प्रत्येक जिल्ह्यामध्ये मोर्चा काढला जातोय। आधी बीड झाला, मग परभणी, मग पुणे, पैठण, जालना, धाराशिव अशा वेगवेगळ्या ठिकाणी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आणि आरोपींवरती कठोरात कठोर कारवाई होण्यासाठी मागणी करत हे मोर्चे काढले जात आहेत। तर आजच्या जालन्यातल्या मोर्चा संदर्भातले अपडेट आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आणि लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत जोडले गेलेत। आपण थेट जाऊया जालन्यामध्ये। सुरुवातीला सिद्धार्थ, कुठपासून या मोर्चाला सुरुवात होणार आहे, किती वाजता, कोण कोण होणार सहभागी? काय जालन्यातील मोर्चाची सुरुवात 11ची वेळ जरी असली तर 12-12:30च्या दरम्यान हा मोर्चा सुरू होईल आणि मोतीबाग ते चौफुली, अंबड चौफुली इथपर्यंत हा मोर्चा येणार आहे। ज्या ठिकाणी मोर्चाचं रूपांतर सभेमध्ये होणार आहे त्या ठिकाणावर मी उभा आहे आणि आपण बघू शकतो तयारी झालेली आहे स्टेजची पूर्णपणे। आणि जसं तुम्ही आधी सांगितलं त्या मोर्चाला छत्रपती संभाजीराजे असतील, मनोजदादा जरांगे असतील, कुटुंब असेल मयत देशमुख यांचं, सुरेश धस असतील, संजय क्षीरसागर यांचं सुद्धा नाव येते। बरेच मोठ्या नेत्यांची लिस्ट आजच्या मोर्चामध्ये सहभागी होण्याची आहे। मात्र दुसऱ्या बाजूनं उत्सुकता ही आहे की स्थानिक नेते जे आहेत, रावसाहेब दानवे असतील, राजेश टोपे असतील किंवा अर्जुन खोतकर असतील, हे या मोर्चामध्ये सामील होतील की नाही याबद्दलची स्थानिकांमध्ये कुतूहल आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं कुतूहल आणि उत्सुकता ही आहे की ज्या पद्धतीनं काल सुरेश धस यांनी वाल्मिक कराड, आरोपी वाल्मिक कराड यांच्या जी काही संपत्ती आहे त्याबद्दलची लिस्ट पुराव्यासहित वाचून दाखवलेली आहे आणि ईडीला त्याबद्दल आपण पत्रसुद्धा लिहिणार आहोत, अशा पद्धतीचं त्यांनी काल स्पष्टीकरण दिलं। आज सुरेश धस हे आपल्या आरोपाच्या पेटाऱ्यातून नेमकं आज जे आरोपी आहेत त्यांचे काय नवीन पुरावे काढतील, काय नवीन मुद्दा असते उपस्थित करतील याबद्दल त्यांच्या भाषणाची सुद्धा उत्सुकता या ठिकाणी आहे। निश्चित सगळीकडे फार मोठ्या प्रमाणात प्रतिसाद भेटतो आहे। बीड, परभणी, पुणे, काल पैठण आणि आज जालना, त्यामुळं जालन्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात या मोर्चाला प्रतिसाद मिळेल आणि सुरेश धस आज नवीन आरोप काही ना काही करतील याबद्दल उत्सुकता आहे। बिलकुल सिद्धार्थ, आणि आता आपण जाऊयात लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। लक्ष्मण, आज जालन्यातल्या मोर्चाचं काय वेगळेपण? कारण रोज वेगवेगळ्या ठिकाणी मोर्चे निघतायत, आज जालना, उद्या धाराशिव, आज काय वेगळं? श्वेता, काल पैठणमध्ये मोर्चा झाल्यानंतर आज जालन्यामध्ये मोर्चा होतोय आणि ज्या ठिकाणून या मोर्चाला सुरुवात होणार आहे त्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये मी आता आहे आणि या ठिकाणी तयारी जी आहे ती मोर्चाची सुरू होताना आपल्याला पाहायला मिळते। ठिकठिकाणी होर्डिंग लागलेले आहे। याच मोतीबाग परिसरामधून जालन्याच्या या मोर्चाला सुरुवात होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या संभाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या मोर्चाला सुरू झाल्यानंतर पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्यानंतर अंबड चौफुलीवरती हा मोर्चा जो आहे तो जाणार आहे आणि त्या ठिकाणी त्याचा समारोप आणि त्या ठिकाणी सभा होणार आहे। संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, खंडणीतील जे आरोपी आहे संतोष देशमुख त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात यावा, वाल्मिक कराड यांच्यावर वरदहस्त असणाऱ्या राजकीय मंडळींवर SITची चौकशी करावी, कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करावं, अशा वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन हा मोर्चा खरं तर आज जालन्यामधून निघतोय। मात्र काल जसं सिद्धार्थने यापूर्वी सांगितलं की काल ज्या पद्धतीनं सुरेश धस यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले, ज्यामध्ये वाल्मिक कराड
आणि त्यांच्याशी संबंधित असलेले त्यांचे वाहन चालक असतील, त्यांचे नातेवाईक असतील किंवा या प्रकरणातला एक जो संशयित आरोपी आहे त्याची जी मालमत्ता आहे, या सगळ्याची जे पुरावे कालच्या सभेमध्ये दिले, त्याच सभेच्या अनुषंगानं आज सुरेश धस नेमकं काय सांगतात, आजच्या त्यांच्या भाषणाकडे लक्ष आहे. आज सुरेश धस यांच्या रडारवर नेमकं कोण असणार आहे हे सगळं बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र स्थानिक नेते देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार असल्याचं सांगितलं जातं. जसं छत्रपती संभाजीराजे असतील, मनोज जरांगे पाटील असतील आणि सुरेश धस असतील, हे प्रमुख नेते जरी असले तरी देखील स्थानिक नेते या मोर्चामध्ये सहभागी होतात का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र आजचा मोर्चा जो आहे तो विराट स्वरूपाचा असणार आहे अशा प्रकारची माहिती आयोजकांनी दिलेली आहे. आणि संतोष देशमुख याच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत फाशीची शिक्षा होत नाही तोपर्यंत हा लढा जो आहे तो अशाच पद्धतीनं सुरू राहणार आहे. कारण अवघ्या 2.5 महिन्यामध्ये त्यांना फास्ट ट्रॅकवरती ही सगळी प्रक्रिया राबवून त्यांच्यावर फाशीची शिक्षा अंमलात आणावी अशा प्रकारची मागणी या सगळ्या मोर्चेकऱ्यांची आहे. याचं कारणही मोर्चा काढण्याचं श्वेता असंच आहे की यापूर्वी ज्या वेळेला हे सगळं प्रकरण घडलं त्यावेळेला मात्र पोलिसांनी आणि प्रशासनाने याला गांभीर्याने घेतलं नाही. मात्र ज्या वेळेला या सगळ्या प्रकरणामध्ये मोर्चे निघायला लागले, आंदोलनं व्हायला लागले, त्यानंतर मात्र प्रशासनाने या सगळ्यांवरती कारवाई जी आहे ती तत्परतेने करायला सुरुवात केली. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये अशीच प्रकारची भावना निर्माण झालेली आहे की जोपर्यंत आपण रस्त्यावर उतरत नाही, मोर्चे काढत नाही, तोपर्यंत आपल्याला न्याय मिळत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचे विराट मोर्चे जे आहे ते आता या मराठवाड्यामध्ये निघताना पाहायला मिळतात. आजचा मोर्चा देखील अशाच स्वरूपाचा, विराट स्वरूपाचा असेल अशा प्रकारची माहिती आयोजकांनी दिलेली आहे. श्वेता. बिलकुल. लक्ष्मण आणि सिद्धार्थ दोघांचेही धन्यवाद. तर या जालन्यातल्या मोर्चाकडे सुद्धा आपलं लक्ष असेलच. खास करून सुरेश धस आज काय पुरावे समोर आणतायत आणि त्यांचा रोख आज कोणाकडे असणार आहे हे सगळे आपण दृश्य बघूयातच जालन्यातली. मात्र या खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड यानं विष्णू साठे याच्या मोबाईलवरनं अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याकडे 2 कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी CIDच्या हाती काही महत्त्वाचे कॉल रेकॉर्डिंग्स आणि कॉल डिटेल्स लागलेत. या संदर्भात वाल्मिक कराड आणि विष्णू साठे याच्या आवाजाची तपासणी करणं सुरू आहे. कराड यानं विष्णू साठेच्या मोबाईलवरनं 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली आणि मागणी पूर्ण न केल्यास हातपाय तोडण्यासोबतच कायमची वाट लावीन अशी धमकी वाल्मिक कराडनं अधिकाऱ्याला दिली होती. याच संदर्भात सुनील केदू शिंदे यांच्या फिर्यादीवरनं केश पोलिसात गुन्हा दाखल आहे. तर वाल्मिक कराड सध्या CID कोठडीमध्ये. वाल्मिक कराडच्या CID कोठडीचा आजचा 10वा दिवस आहे. चौकशीच्या फेऱ्यामुळे सध्या वाल्मिक कराडचं टेन्शन चांगलंच वाढलंय आणि बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला 1 महिना उलटला. हत्या प्रकरणात आतापर्यंत 7 आरोपींना अटक झाली आहे. खंडणी प्रकरणामध्ये वाल्मिक कराड शरण आला. मात्र आता वाल्मिक कराड तणावात असल्याची माहिती CIDच्या सूत्रांनी दिली. तर काल पैठणमध्ये काढण्यात आलेल्या जन आक्रोश मोर्चामध्ये सुरेश धस यांनी पुन्हा एकदा घणाघाती आरोप केले. यावेळी सुरेश धस यांनी मुन्नीचे सगळे लफडे माझ्याकडे आहेत असं वक्तव्य केलं आणि एका चर्चांना उधाण आलं. मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए असं म्हणत ही जी डार्लिंग आहे या डार्लिंगसाठी मुन्नी पूर्णपणे बदनाम झालेली आहे. मुन्नीची सगळी लफडी, सगळे सुपडे माझ्याकडे आहेत असा आरोप धस यांनी केला. मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही तर राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे. मी जे बोललो ते त्या मुन्नीला 100% कळलेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही असं धस यांनी स्पष्ट केलं. यावर अजित पवारांनी थेट नाव न घेऊन आरोप करा असं आव्हान धस यांना दिलंय. की मुन्नी ही महिला भगिनी वगैरे नाही, ही राष्ट्रवादीतली मुन्नी ही पुरुष आहे आणि मी जे बोललोय त्या मुन्नीला 100% कळालेलं आहे, फक्त ती बाहेर आलेली नाही. मुन्नींनी बाहेर येऊ द्या. मग मुन्नी बदनाम होणे याची दक्षता तुम्ही घेताय का? मुन्नी बदनाम झालेली अगोदरच. मुन्नी बदनाम हो गई डार्लिंग तेरे लिए. ते डार्लिंग जे आहे त्याच्यासाठी मी पूर्णपणे मुन्नी बदनाम झालेली आहे. मुन्नीचे सगळे लफडे, सगळे सुपडे सगळं माझ्याकडे आहे. मुन्नीला एकदा बोलू द्या. धसने आरोप केला आपल्या राष्ट्रवादीच्या बडी मुन्नी म्हणून. ही नेमकी बडी मुन्नी कोण आहे त्यांना विचारा. दादा तुमच्यावर हे असले फालतू गोष्टी कोणी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्याच्यामुळे त्याला विचारा कोण आहे ते.
तर संतोष देशमुख हत्येला काल 1 महिना पूर्ण झाला. संतोष देशमुखांना न्याय मिळण्यासाठी आणि त्यांच्या हत्येचा निषेध नोंदवण्यासाठी पैठणमध्ये काल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चात सर्वपक्षीय नेते सहभागी झाले. संतोष देशमुख हत्या प्रकरणात पहिल्या दिवसापासून वाल्मिक कराडवरती टीकेची तोफ डागणाऱ्या सुरेश धस यांनी आजही आपला आक्रमक बाणा कायम ठेवत वाल्मिक कराडच्या संपत्तीची पोलखोल केली. बीड, अहिल्यानगर आणि पुण्यामध्ये कराडनं मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केल्याचा गौप्यस्फोट धस यांनी काल केला. 2022 साली कराडला ईडीची नोटीस आलेली होती, पण त्यावेळी त्याच्यावर कारवाई का झाली नाही असा सवाल विरोधकांकडून विचारला जातोय. खासदार सुप्रिया सुळेंनी कराडच्या ईडीच्या नोटिशीवरनं सरकारला जोरदार निशाणा लगावलाय. तर सुरेश धस यांनी काय आरोप केले, तर जे काही प्रॉपर्टी कोणाकोणाच्या नावावर किती आहे, तर कालच्या पैठणच्या सभेमध्ये सुरेश धस यांनी थेट आकडेवारीच समोर आणली. वाल्मिक कराड हा कोट्याधीश आहे आणि सुदाम बापूराव नरोडे याच्या नावावरती 50 एकराची जमीन. तर सिमरी पारगाव, माजलगाव, बीड या ठिकाणी ज्योती जाधव जमीन आहे 50 एकर नावावर. मौजे शेंद्रा, तालुका बार्शी, सोलापूर मनीषा सुदाम नरोडे जमीन आहे 10 ते 12 एकर. तर सिमरी पारगाव, माजलगाव, बीड यामध्ये योगेश सुदाम काकडे जमीन आहे 15 ते 20 एकरची नावावर. ज्योती मंगल जाधव जमीन आहे 10 ते 15 एकर. दिघोळे, जामखेड, अहिल्यानगर इथे. तर FC रोडवरती 7 शॉप्सची खरेदी झाली आहे आणि एका शॉपची किंमत आहे 5 कोटी रुपये. आणि सोनावणे नावाची जी विष्णू चाटेची बहीण आहे तिच्या नावावरती हे गाळे आहेत. शॉप क्रमांक 608 जो आहे FC रोडवरती पुण्यामध्ये ज्योती जाधवच्या नावावर आहे, वाल्मिक कराडची जी पत्नी आहे. तर 3 शॉप्स आहेत FC रोडवरती पुण्यामध्ये. वाल्मिक कराडचे 4 शॉप्स आहेत FC रोडवरती पुण्यामध्ये आणि त्याची किंमत साधारण 40 कोटी रुपये आहे. आणि वाल्मिक कराडचा जो ड्रायव्हर आहे, इमारतीचा अख्खा फ्लोर अमानोरा पार्कचा, पुण्यातील मगरपट्टा इथला अमानोरा पार्कमध्ये इमारतीचा अख्खा फ्लोर हा वाल्मिक कराडच्या ड्रायव्हरच्या नावावरती आहे, ज्याची किंमत आहे साधारण 75 कोटी रुपये असा हा खुलासा आकडेवारी सोबतच सुरेश धस यांनी कालच्या पैठणच्या सभेत केला. ह्या ज्या जाधव आहेत ना, ते त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत, त्यांच्या नावावर 3 शॉप आहेत आणि वाल्मिक आका यांच्या नावावर 4. म्हणजे 5 कोटीला म्हणल्यावर एक किती झालं, 7 35 कोटी. आणि विष्णू चाट्याचा एक 40 कोटी. 40 कोटीचे त्यांचे फ्लॅट, एक शॉपची किंमत 5 कोटी रुपये.